तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। कालच्या मारहाणीच्या वेळी मकोका दाखल झालेले गुंड विधान भवनात पोहोचले होते। राज्यामध्ये टोळी युद्ध आहे। भाजपने असल्या लोकांना पक्षात स्थान दिलंय, हे आरएसएसच्या संस्कृतीत बसतं का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला। कालच्या हाणामारीच्या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचाच कट होता। विधान भवनात आलेल्या गुंडांच्या गाड्यांमध्ये धारदार शस्त्र होती, असा आरोपही खासदार राऊतांनी केलाय। विधान भवनात गँगवॉर झालं। मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती। परिसराला आपण भवन म्हणतो। विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं। खुनातले मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते। कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे। ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही। हे गुंडांचं राज्य झालं। तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांना विचारायचं, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे। ज्या संस्कारातून ते आलेले आहेत त्या संस्कारात हे सगळं बसतंय का जे त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे? आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत। द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते, त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे। माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात, तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी। गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या। विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती, आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी, आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता, ही सुद्धा पक्की माहिती आहे। आणि नवीन अपडेटनुसार आमदार रोहित पवारांनी पोलिसांना दमदाटी केली आहे। बोट दाखवत आवाज खाली, असं पोलिसांनी